काय सांगाल नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या गुढीपाडवा सणानिमित्त आज समाजामध्ये चैतन्य पसरलेलं आहे. आपला नवीन वर्ष असतो हा. आणि आमची सहयोग संस्था जी आहे, आज आम्ही त्या रॅलीमध्ये आमचा एक ट्रक आहे की ज्या ट्रकमध्ये जी संपूर्ण स्वच्छता आहे, म्हणजे लोकांनी जे पाणी पिऊन फेकले बाटले आहे, रॅपर आहे, हे सर्व आम्ही उचलतो आणि एक ठिकाणी जमा करतो. आमच्या संस्थेने या वर्षभरात अनेक उपक्रम राबवलेले आहेत. स्कायवॉकवरती आम्ही स्वच्छता मोहीम केलेली आहे. त्यानंतर आम्ही तिथं बसायला बाकडे ठेवलेले आहेत. धूळ नियंत्रण म्हणून आम्ही धूळ शहरातून नष्ट व्हावी याकरता आम्ही महापालिकेचा पाठपुरावा करून ते पण आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. आज या गुढीपाडव्यानिमित्त माझं हे सांगणं लोकांना आहे की लोकांनी स्वतःहून चेंज व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये आपण बदल केला तर समाज सुधरल. तर प्रत्येकाने कचरा कुठेही रस्ता टाकू नये, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि स्वच्छ राहण्याचा जास्त प्रयत्न करावा. तर आपल्या माध्यमातून असं एक अभियान आम्ही गेली वर्षभर झाले की नशामुक्ती अभियान राबवत आहे. आणि या व्यसनमुक्ती अभियानातून जवळजवळ 700 ते 800 नागरिकांना लाभ घेतलेला आहे. आणि खरोखर त्या व्यसनातून दूर झालेले आहेत. आणि आज त्यांचा आम्हाला जो फीडबॅक भेटतोय, आज किती कुटुंबाचं जीवन संपूर्ण बदलून गेलेलं आहे. आणि हे जर व्यसनमुक्त समाजातून जो लोक सुधारले तर समाज सुधारल, आणि समाज सुधारल देश सुधारल, या भावनेतून आम्ही हे काम करत आहे. आपण चांगल्या प्रकारे काम करत आहे, काय सांगाल? कसं आहे, सरकार आणि राजकारणी लोक बोलतात की देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की मग आम्ही पण काहीतरी देशासाठी करायला पाहिजे, म्हणून आपण पण खालीचा वाटा उचलला पाहिजे. हेतून आम्ही समाजाची सेवाचं आम्ही काम करत आहे. तरी पुन्हा सर्वांना एकदा या गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय.